तर ही थेट दृश्य पाहतोय आपण शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून. राज ठाकरे हे मातोश्रीवर रवाना झालेले आहेत. राज ठाकरे यांचा हा संपूर्ण ताफा आता मातोश्रीच्या दिशेने निघालेला आहे. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्तच त्यांची भेट घेण्यासाठी, उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे शिवतीर्थवरून निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आता मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचतील आणि त्या ठिकाणी संजय राऊत देखील आज पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आपल्या निवासस्थानावरून मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे यांचा हा संपूर्ण ताफा आता मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेला आहे. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत. तिथे शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. कृष्णात, राज ठाकरे हे आपल्या निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि आता ते मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज 66वा वाढदिवस आहे, परंतु दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधामध्ये त्यांनी हा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता आणि कुणालाही शिवसैनिकांना वगैरे भेटणार नव्हते. परंतु राज ठाकरे आणि घरगुती समारंभामध्ये हा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल होत आहेत. थोड्याच वेळात ते मातोश्रीवर दाखल होतील. आत्ताच शिवतीर्थवरून राज ठाकरे हे कुटुंबियांसह निघालेले आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीवर घरगुती समारंभामध्ये हा वाढदिवस साजरा करत होतोय. काही व्यक्तिगत मित्र त्यांचे संजय राऊत असतील, इतर काही महत्वाचे नेते हे आतमध्ये आलेले आहेत. काही आमदार देखील त्यांना भेटणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे शिवसैनिक दरवर्षी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात, पदाधिकारी येतात. परंतु यावर्षी त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळं पदाधिकाऱ्यांची संख्या आणि शिवसैनिकांची संख्याही कमी असेल कृष्णात, आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीच्या परिसरात मोठी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तच आता ही भेट देखील होतीये. तुम्ही सांगितल्यानुसार शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत देखील मातोश्रीवर पोहोचले. संजय राऊत हे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. इतर काही उपनेते, त्याचबरोबर आमदार हे देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत. परंतु पदाधिकारी किंवा शिवसैनिक यांना मात्र मातोश्रीवर सध्या तरी सोडलं जात नाहीये आणि त्यामुळं या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी जो मातोश्रीवर सत्कार सोहळा असायचा किंवा सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या जायच्या, अगदी छोट्यातले छोटे शिवसैनिक असतील किंवा सामान्य कार्यकर्ते असतील, त्यांना देखील उद्धव ठाकरे भेटायचे. परंतु यावेळी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळं पदाधिकारी देखील हे मातोश्रीवर आलेले नाही. कृष्णात, आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलेलं होतं, मात्र तरी देखील मातोश्रीच्या परिसरात काहीशा प्रमाणात आपल्याला बॅनरबाजी पाहायला मिळालेली आहे. हे शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांकडून, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून ही बॅनरबाजी जी आहे ती मुंबईत पाहायला मिळते. केवळ कलानगर आणि बांद्रा परिसरातच नाही, इतर ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे बॅनरबाजी झालेली पाहायला मिळते. कृष्णात, आपण पाहतोय आता राज ठाकरे यांचा हा संपूर्ण ताफा शिवतीर्थवरून निघालेला आहे आणि मातोश्रीकडे ते रवाना झालेले आहेत. काय नेमका कार्यक्रम असणार आहे एकूणच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर? दोघांच्या मध्ये बरीचशी काल देखील दोघे एकत्र होते. बराच काळ शिवतीर्थवर उद्धव ठाकरे हे थांबले गेले होते. त्यानंतर आज राज ठाकरे हे मातोश्रीवर येत आहे. त्यामुळं दोन्ही बंधूंच्या मध्ये राजकीय चर्चा होणं स्वाभाविकच आहे. परंतु आज वाढदिवसाच्या निमित्तानं वेगळा काही कार्यक्रम असा उद्धव ठाकरे यांच्या कडून ठेवण्यात आलेला नाहीये. कारण दरवर्षीप्रमाणे जो मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला जातो तो यावेळी मात्र तसा दिसत नाहीये आणि त्यामुळं केवळ घरगुती समारंभ आहे, घरगुती कार्यक्रम आणि काही मित्रांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम वाढदिवसाचा केक जो आहे तो कापला जाईल असं माहिती तुझ्यासमोर होतं. कृष्णात, राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे किंवा इतरही कुटुंबातले कोणी सदस्य आहेत का? राज ठाकरे यांचे कुटुंबीय देखील सोबत असल्याची माहिती सध्या समोर येते. त्यामुळं राज ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस
हा साजरा केला जाऊ शकतो. दोन्ही ठाकरे कुटुंबीय हे असलेले पाहायला मिळते. त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधूंचे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा चंदू मामा जे आहेत ते देखील मातोश्रीवर पोहोचलेले आहेत हा वाढदिवस साजरा करण्यासाठी. आता थोड्याच चंदू मामा देखील पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे हे देखील आता थोड्या वेळामध्ये मातोश्रीवर येतील आणि त्यानंतर वाढदिवसाचा कार्यक्रम जो आहे तो साजरा केला जाईल. ठाकरे कुटुंबातले मोजकेच काही सदस्य या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये कृष्णात हा वाढदिवसाचं सेलिब्रेशन एक प्रकारे होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी खरं तर इतरही पक्षांचे काही पदाधिकारी, शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मनसेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले असण्याची शक्यता आहे. मनसेचे पदाधिकारी नाही आहेत, केवळ शिवसेनेचे काही पदाधिकारी पोहोचलेले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत काही मनसेचे पदाधिकारी नांदगाववर वगैरे येऊ शकतात अशी एक माहिती आहे. सध्या तरी शिवसेना युबीटीचे पदाधिकारी असलेले पाहायला मिळत आहेत. परंतु पदाधिकाऱ्यांच्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाच तेवढं आतमध्ये सोडलं जात आहे. त्याचबरोबर जे शिवसैनिक आहेत त्यांना मात्र अजून मातोश्रीवर प्रवेश देण्यात आलेला नाही. काही पदाधिकारी जे आहेत त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे आणि त्याचबरोबर इतर जे लोकप्रतिनिधी आमदार खासदार आहेत ते त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे आणि थोड्याच वेळात राज ठाकरे आल्यानंतर वाढदिवसाचा कार्यक्रम जो आहे तो संपन्न होईल. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास राज ठाकरे हे पोहोचत आहेत. निश्चितच आपण पाहतोय खरं तर काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले खासदार जे शिंदेच्या शिवसेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केला त्या संजय जाधव यांच्या देखील सोशल मीडियावरच्या पोस्टची खरं तर कृष्णात आज चर्चा आहे, कारण त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत. वाढदिवसाची शुभेच्छा ह्या संजय जाधव यांनी दिल्यानंतर काही जणांकडून आश्चर्य नक्कीच व्यक्त केलं जात आहे. कारण काही दिवसापूर्वीच त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. त्यामुळं साहजिकच त्यांनी केलेल्या शुभेच्छा ह्या आश्चर्यजनक मानल्या जात आहेत. परंतु बऱ्याच इतर पदाधिकाऱ्यांनी किंवा त्याचबरोबर व्हॉट्सअपद्वारे किंवा मेसेजद्वारे काही फोनद्वारे देखील शुभेच्छा दिल्या असल्याची माहिती सध्या मिळते. निश्चितच धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी.